सिव्हिअर आणि मला काय सुचेना. मला क्षणभर असं वाटलं की माझी याच्यातून सुटका करून घेतली पाहिजे, नाहीतर मला त्रास होईल. जनरल प्रॅक्टिस मधला हा अनुभव आहे सगळ्यांना. आपल्याला लिमिटेशन्स असतात. क्षणार्धात नाव आलं, कोण मदत करू शकेल? डॉक्टर अमोल गीते. इमिडिएटली फोन लावला, इकडून उत्तर आलं, पाठवा सर. हे त्यांचे शब्द आहेत, माझ्या अंगावर काटे उभे राहतात. पाठवा सर. या व्यक्तीने क्षणाचा विचार केला नाही, काय झालं काय नाही, ब्लिडिंग होतंय, पाठवा. पाठवलं. मी सुटकेचा श्वास सोडला आणि शांत बसलो. 2 दिवसानंतर प्रॅक्टिसच्या गडबडीतून मोकळा झालो. घरी जाताना म्हटलं सर चक्कर मारावे बघूया. पेशंटशी जाऊन बेडवर बोललो आणि मला वाटलं अरे काय, मी आरेशी बोललो. म्हणजे सर 2 ग्रॅम हिमोग्लोबिन होतं, कशी म्हणजे वाचली, त्याच्याकडे 1 रुपया नाही द्यायला. काही रक्त चढवायला मी पैसे भरले आणि मात्र माझ्या लक्षात आलं की अरे हा खरंच देव माणूस आहे. आणि त्या व्यक्तीनं अजिबात बिल न भरता ती डिस्चार्ज झाली. मी म्हटलं लोकांना मदत करण्याचं धाडस तर एखाद्या व्यक्तीच्या अंगात कसं निर्माण होतं. पैशाचा प्रश्न नंतर, पण एका गरीब कुटुंबातली झोपडपट्टीतली बाई जी लहानपणापासून माझी पेशंट होती, जी 2 मुलांची आहे, जिचा जीव जगवणं त्या मुलांसाठी, तिच्या परिवारासाठी अत्यंत महत्वाचं होतं. त्याच वेळेस मी विचार केला की या माणसाचं, या डॉक्टरांचं, या सरांचं मानसिक अंतरंग आपण उघडून बघितलं पाहिजे. म्हणून हा प्रकट मुलाखत प्रपंच. प्रकट मुलाखत म्हणजे डेलिबरेट डायलॉग, पर्पजली केलेला सुसंवाद. या अशा प्रकट मुलाखतीला आपण आता सुरुवात करतोय. आपले अनेक प्रश्न अनुत्तरित सर आपल्याला उत्तर देणार आहे. तुम्ही त्यात सहभागी व्हायचं आहे. ठाण्यातील नामवंत अग्रेसर हॉस्पिटलपैकी सिद्धिविनायक एक अग्रेसर हॉस्पिटल. छोट्यासा प्रवास चालू करून 150 बेडचा अद्यावत कॅथलॅब असलेलं हे हॉस्पिटल 3 महिन्याच्या कालावधीत शेकडो हार्ट सर्जरी, लहान मुलांची सर्जरी केलेले हॉस्पिटल. प्रत्येकाला जागा देणार हॉस्पिटल, पैसे असो किंवा नसो. प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरचा प्रॉब्लेम सोडवणार हॉस्पिटल. प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरला अडचणीच्या काळात मदत करणारे डॉक्टर, प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरला गायडन्स करणारे डॉक्टर, अशी त्यांची ख्याती आहे. पण त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला माहित नसतील. त्यासाठी आपण आता त्यांच्याशी हितगुज करूया. सर नमस्कार. नमस्कार सर्वांना, नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच सर. एवढं खूप चांगलं इंट्रोडक्शन तर तुम्ही दिलंच आणि एक खूप सुंदर अशी ही आजची कॉन्फरन्स तुम्ही ऑर्गनाईज केलेली आहे संपूर्ण निमा ठाणे ब्रँचला. या ठिकाणी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की एक चांगला एक स्तुत्य असं हे कॉन्फरन्स या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. आणि आम्ही 1 महिन्यापूर्वी भेटलो होतो. ते बोलले की सर सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे आपण एखादं लेक्चर ऑर्गनाईज करूयात. पण ते ऑन ट्रॅक नेहमीचे लेक्चर्स ठेवण्यापेक्षा मग प्रवीण जाधव सरांनी मला बोलले की आपण सर एक तुमची प्रकट मुलाखत ठेवूयात, जेणेकरून तुमच्या अनुभवाचा फायदा यंग प्रोफेशनल्सला होईल. तुमच्या अनुभवातून कशी प्रॅक्टिस सेट करायची आणि प्रॅक्टिस सेट करताना एक सामाजिक बांधिलकी कशी जपायची हे तुमच्या अनुभवातून तुम्ही जर सांगाल तर आमच्या नवीन जे काही कॉन्फरन्समध्ये येणारे डॉक्टर्स आहेत त्यांना त्याच्यामधून शिकायला मिळेल, त्याच्यातून एक प्रकारची प्रेरणा मिळेल. अशा प्रकारचं त्यांनी मत व्यक्त केलं आणि क्षणार्धात म्हटलं की आपण करूयात. आपल्या अनुभवाचा जर कोणाला फायदा होत असेल आणि एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स शेअर करता येत असतील तर म्हटलं आपण एक अशी मुलाखत ठेवूयात. म्हणून आजचा मुलाखत प्रपंच आपण ठेवलेला आहे. प्रवीण जाधव सर, आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जेवढे इथे लोक उपस्थित आहेत आणि आपण हा कार्यक्रम लाईव्ह पण करत आहोत, कदाचित हजारो लाखो लोक हा कार्यक्रम बघत असतील. ठाण्यामधल्या बरेचसे जे काही अग्रगण्य मीडिया आहे ते पण हा कार्यक्रम आज बघत आहेत. ठाणे लाईव्ह असेल, ठाणे वैभव असेल, हे चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण ठाणेकरांसाठी लाईव्ह केलेला आहे. त्यामुळे आपण आरोग्यविषयक विविध गोष्टींचा या मुलाखतीमध्ये उहापोह करूयात. सर नमस्कार. आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, एक विद्यार्थी दशेतून एक वैद्यकीय व्यवसाय, तर सुरुवातीपासून तुमचं शिक्षण कुठे झालं सगळं वैद्यकीय, आणि सगळ्यात आम्ही सगळे आम्हाला भाग्यवान समजतो त्या ठाण्यात तुमचं एक सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे. तर एवढी तुम्ही गावाकडून आलेले आहात, तर एवढं सगळं असताना तुम्ही आमच्या ठाणे शहराची निवड का केली? या 2 गोष्टींचा तुम्ही आम्हाला सविस्तर करा. तसं बघितलं तर मी आहे मराठवाड्यातील एका छोट्या खेड्यातला. माझं शिक्षण तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त 500 लोकसंख्या असणारं माझं मूळ गाव आहे, ज्या गावामध्ये फक्त जिल्हा परिषदची 4थी पर्यंतची शाळा आहे. अशा छोट्या गावामध्ये माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मी लातूरला आलो आणि तिथून पुढचं शिक्षण माझं लातूरमध्ये झालं. त्या लातूर पॅटर्नमधून GS मेडिकल कॉलेज, KEM हॉस्पिटलला मला MBBSला नंबर लागला. एका छोट्या खेड्यातला मुलगा MBBSला
प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज कुठलं असेल तर केएम आहे, जीएस मेडिकल कॉलेज. तर तिचा माझा MBBSला नंबर लागला. एका छोट्या गावातला विद्यार्थी केएमला येतो काय. आणि त्यानंतर मी बाहेर पडलो, नंतर PG केली, गायनेकॉलॉजिस्ट झालो. आणि माझ्या जवळचे जे नातेवाईक होते काही थोडे ठाण्यामध्ये राहायचे, त्यांनी सांगितलं की तुम्ही गावाकडे जाण्यापेक्षा इथे ठाण्यात या, आपण सुरुवात करूयात. त्यावेळेस मी फक्त एक शर्ट आणि एक पॅन्ट घेऊन आलो होतो. माझी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. म्हणजे त्यावेळेचे जे रूट्स आहेत, माझं बॅकग्राऊंड आहे, आणि त्या रूट्समुळेच मी आजकाल जी काही समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. तर मला वाटतं की माझं जे बालपण गेलेलं आहे बिकट परिस्थितीमध्ये, मी जे शिक्षण घेतलेलं आहे खडतर परिस्थितीचा सामना करत, ते रूट्स मी अजूनही विसरलेलो नाही. त्यामुळे मला अजूनही अंडर प्रिव्हिलेज सेक्शन्स ऑफ द सोसायटी, विकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी यांच्याबद्दल आत्मीयता आहे. आणि ती आत्मीयता फक्त दाखवण्यापुरती नाही आहे, ती मनातून मला त्यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता वाटते. म्हणून मी कुठलाही उपक्रम घेतो तर की आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपल्या सेवेचा कसा फायदा होईल, त्या उपक्रमामुळे आपण काही 4 जीव वाचवू शकतो का. मग तिथे मी पैशाचा विचार करत नाही. आपल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघत असाल की अफोर्डिंग क्लास पासून ते झोपडपट्टीतले सुद्धा लोक पैशाचा विचार न करता हॉस्पिटलमध्ये येतात आणि आपली सेवा चालू असते. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न विचारला की मी ठाण्यात का आलो, तर त्या काळात मला जे नातेवाईकांनी गाईड केलं की ते बोलले इथे या, ठाण्यामध्ये आपण सुरुवात करू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझी सुरुवात प्रॅक्टिस तुमचे जसे सगळ्यांचे क्लिनिक आहेत तशी एका छोट्या क्लिनिकमधून माझी सुरुवात झाली. माझ्या मते एक 12x12ची रूम असेल, त्यामध्ये मी एक छोटं क्लिनिक चालू केलं आपल्या वागळे परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये. आणि तिथे गायनेकॉलॉजिस्ट म्हणून मी लेबल लावून बसायचो. मग तिथले लोक, तिथले डॉक्टर आजूबाजूचे यावेळेस, सर तुम्ही एवढे पोस्ट ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही इथे छोट्या क्लिनिकमध्ये काय करताय. मग त्याच लोकांनी मला एक छोटी जागा शोधून दिली. ते बोलले तुम्ही मॅटर्निटी हॉस्पिटल तरी चालू करा. माझ्याच पेशंट्सनी माझ्यासाठी जागा शोधून दिली आणि मी तिथे एक 6 बेडचं हॉस्पिटल चालू केलं वर्तकनगर येथे लक्ष्मी मार्केटमध्ये. आणि तिथे तो प्रवास चालू झाला, एक 6 बेडचं हॉस्पिटल. मग त्यावेळेस काय असायचं की लोकांना, जे काही जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, कदाचित बऱ्याचशा लोकांना त्या काळामध्ये मी छोट्या मोटरसायकलवर त्या गल्लीमध्ये जायचो आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना भेटलेलो आहे त्यावेळेस. आणि तसा माझा प्रवास चालू केला, सगळ्या लोकांशी कनेक्ट करणे. आणि त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये एवढा उदंड प्रतिसाद तिथे मिळायचा की ती 6 बेडमध्ये शेवटचा पेशंट माझा ओटीमध्येच असायचा, एक लेबरवरच असायचा. शेवटची डिलिव्हरीचे पेशंट लेबर वॉर्डमध्येच असायची, लेबर टेबलवरच. आणि एका बेडसाठी नंतर लोकांची रांग लागायची तिथे. जनरल प्रॅक्टिशनर तुमच्यासारखे सगळेजण मला म्हणायचे, सर काय आता आमचे पेशंट कुठे टाकायचे आम्ही. एवढा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मग सगळ्या डॉक्टरांनीच तिथल्या रिक्वेस्ट केली की एक सर मोठी जागा बघा तुम्ही अजून. मग आपण त्यावेळेस एक बाजूलाच, आता सध्या जिथे हॉस्पिटल आहे तिथेच एक 20 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. आणि 20 बेडचं हॉस्पिटल पहिल्याच दिवशी फुल झालं. हे तुमच्या सगळ्यांचं प्रेम. सर्व जनरल प्रॅक्टिशनर, सर्व फॅमिली फिजिशियन्स यांच्याशी खूप चांगली रिलेशन असल्यामुळे पहिल्याच दिवशी हॉस्पिटल पॅक झालं. आणि तिथे एक जे आपल्या हॉस्पिटलमध्ये अनुभव मला आला की एक पेशंट माझ्या छोट्या जुन्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे हे हॉस्पिटल का शोधलं मी, एक तर डॉक्टरांची मदत तर झालीच, परंतु एक क्रिटिकल पेशंट, त्याला अनस्थेसिया दिला. एक अवघड प्रसंग आहे हा. एका पेशंटला अनस्थेसिया दिला, हिस्टेक्टॉमीचा पेशंट होता. अनस्थेसिया दिल्याबरोबर पेशंट मॅसिव्ह पल्मनरी एडिमामध्ये गेला. अनस्थेसिया म्हणजे ऑपरेशन चालूच केलं नाही, पेशंट वेंट इन टू मॅसिव्ह पल्मनरी एडिमा, ब्रेथलेस झाला. पेशंट वेंट इन टू ARDS. मग त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागलं. आपल्याकडे त्यावेळेस ICUची फॅसिलिटी उपलब्ध नव्हती. मग मला ते दुसऱ्या हॉस्पिटलला पेशंटला शिफ्ट करावं लागलं. मग एक पेशंट, ICUची फॅसिलिटी आपल्या हॉस्पिटलमध्ये नसल्यामुळे मला दुसरीकडे घेऊन जाताना जे काही त्रास झाला, म्हटलं आता बस झालंय, आपण ICU असणारं हॉस्पिटल काढू. आणि म्हणून आपण हे हॉस्पिटल चालू केलं आणि तिथे ICU चालू केलं. असा हा माझा प्रवास चालू झाला. सर, तुमचा खरंच अनुभव 20 मिनिटात कथित करण्याजोगा नक्कीच नाही. कारण प्रत्येक जण स्पेल बाउंड एकदम शांततेने ऐकतोय. मी सगळ्यांच्याकडे बघतोय. तुमच्या लहानपणीच्या अडचणी कळाल्या, त्यातून तुम्ही मेरिटवर GS मेडिकल सारख्या प्रख्यात कॉलेजला आला. हा प्रवास तर तुम्ही केला, पण ब्रँड बिल्डिंग म्हणजे काय असतं हे तुम्हाला सरांनी इनडायरेक्ट सांगितलं की लोकांनी जागा शोधून दिली हॉस्पिटलला. तुम्ही इथे बसू नका 10x10च्या गाड्या,
तुम्ही हॉस्पिटल काढा, 6 बेडचं काढलं, 20 बेडचं काढलं, ते पूर्ण भरलं पहिल्याच दिवशी. हे लोकांचं प्रेम आहे. आणि हे आज सांगायचं आहे, चिठ्ठी लिहायला की पेशंट म्हणतो सिद्धिविनायकला जाऊ का, जा बाबा, आम्ही अगोदरच म्हणतो जा. हे ब्रँड बिल्डिंग या पद्धतीने तयार होतं. त्याच्यासाठी केलेले कष्ट खूप असतात, कष्टेनं फळ नाही. आणि सरांनी कसं आधी केले मग सांगितले पाहिजे, अगोदर केले तरी आणि मग आता सांगा. पण सर मला या ठिकाणी असं विचारावं असं वाटतं की तुमचा लहानपणीचा गरिबीतला प्रवास तर मी अनुभवला, मेडिकलला ऍडमिशन मिळालं, पण तुम्हाला गायनेकॉलॉजिस्टच का व्हावं असं वाटतं? तुम्हाला मेडिसिन मध्ये का जावं वाटलं नाही, स्किन मध्ये का जावं वाटलं नाही, सर्जरीमध्ये का जावं वाटलं नाही? कारण की त्यावेळेस गायनेकॉलॉजिस्ट मध्ये असे वेगवेगळे ऑप्शन्स होते की गायनेकॉलॉजिस्ट अशी एकमेव ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं प्रॅक्टिस करत असताना. कारण की तुम्हाला एक बेसिक ऑब्स्टॅटिक्स प्रॅक्टिस करता येते, डिलिव्हरीज त्याच्यावर फोकस करून तुम्हाला तुमचं ब्रँच निवडता येते. दुसरी असते लॅप्रोस्कोपिक सर्जरी, तुम्ही फक्त एक्सक्लुझिव्ह लॅप्रोस्कोपिक सर्जन बनू शकता आणि ह्या हेडेक पासून दूर जाऊ शकता. तिसरं असतं IVF, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुम्ही काढून ह्या सगळ्या उपद्रवापासून दूर राहू शकता. म्हणजे एकाच बेसिक ब्रँचमध्ये अशी कुठलीही ब्रँच दुसरी नसेल की तुम्हाला एवढं डिव्हाइड करता येतं. स्ट्रिक्टली तुम्ही एक्सक्लुझिव्ह ऑब्स्टॅटिक प्रॅक्टिस, एक्सक्लुझिव्ह गायनॅक प्रॅक्टिस किंवा एक्सक्लुझिव्ह IVF प्रॅक्टिस, या तिन्हीपैकी कुठलीही तुम्ही एक प्रॅक्टिस निवडू शकता. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स होते. आणि एक चॅलेंजिंग ब्रँच ज्याच्यामध्ये रात्रंदिवस तुम्हाला लोकांच्या सेवेमध्ये राहावं लागतं. डिलिव्हरी पेशंट्स असतील, हायरिस्क केसेस असतील, त्या कधी येतील सांगता येत नाही. त्या वेळेस मला अजूनही आठवतंय, ज्यावेळेस मी हॉस्पिटल चालू केलं की आपलं एकमेव हॉस्पिटल होतं की जिथे हायरिस्क केसेस, हायरिस्क मॅटर्निटी केसेस, आपल्या बऱ्याचशा जनरल प्रॅक्टिशनरला आठवत असेल, इक्लाम्सिया, सगळे लोक म्हणायचे KM ला पाठवून द्या. परंतु आपल्या हॉस्पिटलमध्ये, त्या छोट्या 6 बेडच्या हॉस्पिटलमध्ये इक्लाम्सिया आम्ही मॅनेज केलेली आहे. हार्ट डिसिजेस विथ प्रेग्नन्सी त्या 6 बेडच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मॅनेज केलेली आहे. कारण की ते करेज, ते मानसिक कणखरपणा आणि त्यावेळेस तो टफनेस जो आला होता, मेंटल टफनेस, आपण कुठलीही केस, चॅलेंजिंग केस, KMचा अनुभव होता, कुठलीही केस आपण मॅनेज करू शकतो, हा एक जो कॉन्फिडन्स होता. आणि त्या कॉन्फिडन्समुळे ही प्रॅक्टिस बिल्ड झाली. रिकव्हरी रेट, कंटिन्युअस अवेलेबिलिटी, कुठलीही प्रॅक्टिस म्हणजे आपला काही हेल्थकेअर मधलाच ब्रँड नव्हे, कुठल्याही ब्रँडमध्ये तुमची अवेलेबिलिटी पाहिजे. तुमची अवेलेबिलिटी नसेल, लोकांचा तुमचा संवाद नसेल, हार्डवर्क, डेडिकेशन, ह्याला काही शॉर्टकटच नाहीये. देर इज नो शॉर्टकट फॉर द सक्सेस. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागतं. हार्डवर्क केल्याशिवाय कुठे यश मिळत नाही. आणि तेच मी केलं कंटिन्युअसली. तुम्ही बघत असाल रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत ऑपरेट करायचं, सकाळी परत चालू. आपण कधी थकलं नाही पाहिजेत. आणि कधी समजा एखादा कठीण प्रसंग आलाच तर त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाणे, पळ न काढणे आणि तिथून पुढे अजूनही आपण मजबूतीने उभं राहणे, त्यामधूनच आपला हा ब्रँड डेव्हलप होत असतो. त्यामुळे सगळ्या यंग प्रॅक्टिशनर्सला माझा एकच संदेश असेल की अवेलेबिलिटी ठेवा. पेशंटचे कॉल्स असतील, आजूबाजूच्या लोकांचे कॉल्स असतील, तुम्ही उचलले पाहिजेत, बोललं पाहिजेत. जर तुम्ही फोन सायलेंट मोडवर टाकले, रात्रीच्या वेळेस झोपलात, तर तुमचा संवाद तेवढा राहू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं असतं की तुमचा संवाद असला पाहिजे, सुसंवाद असला पाहिजे. थोडंही घाबरायचं नाही, होईल ते होईल, काय होणार आहे हो म्हणून. कुठलंही कॉम्प्लिकेशन जरी चुकून आपल्या हाताने झालं, ते फेस करण्याची आपली ताकद पाहिजे. आपण लोकांना भेटलं पाहिजे, समजावलं पाहिजे. मला अजूनही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आता एवढं मोठं आपलं 100 बेडचं हॉस्पिटल आहे. गेल्या 15 वर्षामध्ये एकही असा प्रसंग नसेल की डॉक्टरांवर कुणी अरेरावीपणे बोललंय, लोकांवर त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ केलीये, असा एकही प्रसंग आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये झाला नाही. त्याचं एकमेव कारण आहे की लोकांशी असणारा सुसंवाद. आणि त्यांना काउन्सिलिंग खूप महत्वाचं असतं. ब्रेन वॉश करायचा पेशंटचा. ब्रेन वॉश केल्याशिवाय काय कंडिशन आहे, कशासाठी पेशंट ऍडमिट झालाय, काय होऊ शकतं, काय कॉम्प्लिकेशन्स असतात. डॉक्टर हे शेवटी काही देव नाहीये, आम्हालाही लिमिट्स आहेत. आम्ही मात्र 100% प्रयत्न करू शकतो पेशंट वाचवण्याचा, परंतु पेशंट वाचेल की नाही हे डॉक्टर ठरवू शकत नाही. आपणालाही मर्यादा आहेत. हे तुम्ही जोपर्यंत पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकाला सांगणार नाही, तोपर्यंत पेशंटचं समाधान नाही होत. त्यामुळे काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर प्रोफेशन. साधारणतः सर बाळणपण म्हटलं की हा बाईचा दुसरा जन्म असतो म्हणतात. आणि आता तुम्हीच सांगितलं की बऱ्याचशा हायरिस्क केसेस तुम्ही मॅनेज केल्यात. आणि आता असं बघण्यात येतं की हायरिस्क पेशंट घ्यायला बरेचसे डॉक्टर घाबरतात आणि त्या भीतीने काही नवीन आलेले गायनेकॉलॉजिस्ट म्हणा तर ते कॉर्पोरेट सेक्शन मध्ये जाऊन नोकरी करणं प्रिफर करतात. पण तुम्ही याच्या विरुद्ध प्रवाहात होऊन
हे सगळं धैर्य दाखवलंय आणि बऱ्याचशा खूप सारे हाय रिस्क केसेस सक्सेसफुली मॅनेज केल्या. तर हे धैर्य आणि हिंमत कुठून आलो सर? आता याचं तर उत्तर माझ्याकडे काही नाही, परंतु ह्याच्यामध्ये एक सांगू शकेन मी की मेंटल टफनेस हा कधी येतो तुमच्या ऍडव्हर्स सिच्युएशन मधून तुम्ही ज्यावेळेस पुढे येता. ज्यांना गोल्डन स्पून जन्मताच मिळालेला असतो, कदाचित जे अफ्लुएंट क्लासमधून लोक प्रॅक्टिस करतात, ज्यांची जनरेशन्स डॉक्टर आहेत, त्यांची फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, त्यांना फक्त गादीवर बसायचे. मी गादीवर बसलो नाही, मला गादी तयार करावी लागली. स्वतःच्या मेहनतीवर मी गादी तयार केली आणि ते बालपणामध्ये ऍडव्हर्स कंडिशनमध्ये जे काही जीवन जगलं, ग्रामीण भागातून मी पुढे आलो. मेंटल टफनेस कदाचित हा त्याच्यातूनच मिळत असावा असं मला वाटतंय. याचं एक उदाहरण द्यायचं असेल तर आपला महेंद्रसिंग धोनी आपण सगळेजण बघतो. त्याचा जो मेंटल टफनेस आहे, किती क्रायसिसमध्ये तो माणूस कूल असायचा. म्हणजे असा कॅप्टन इंडियाला पहिल्यांदाच भेटला की जो एवढा कुठल्याही क्रायसिस सिच्युएशनमध्ये मेंटली एकदम तो स्टेबल असायचा. नाही तर बाकीचे लोक थोडेसे डिस्टर्ब असायचे. ती मेंटल टफनेस धोनीला त्याच्या ग्रामीण भागातल्या बॅकग्राऊंडमधून आली. ऍडव्हर्स सिच्युएशनमध्ये त्याचं जे बालपण गेलं होतं त्याच्यातून आली. त्याच्यामुळे मला वाटतं की आपलं जे बालपणाचं जीवन आहे ते तुमचं पर्सनॅलिटी बनवत असते. तुमच्या पर्सनॅलिटीचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डायमेन्शन्स तयार होतात ते तुमच्या बालपणातल्या आयुष्यावर अवलंबून असतात, असंच मला वाटतं. तुम्ही आता एक सक्सेसफुल गायनेकॉलॉजिस्ट तर आहातच, म्हणजे देवाने सगळंच दिले म्हणायचं. चांगले पेशंट, चांगले डॉक्टर मित्र, पण एवढं सगळं असताना तिथे न थांबता कार्डियक केअर युनिट तुम्ही चालू केले सध्या. 100 शस्त्रक्रिया, 100च्या वर जास्तच म्हणावे. तर हे करण्याची संकल्पना काय सर? हा, बरेच लोक मला प्रश्न विचारतात की सर तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट आहात, तुमचं सुखी जीवन चाललेलं होतं, हॉस्पिटल फुल होतं, 40-50 बेड आपले फुल असायचे, मग तुम्ही हा उपद्व्याप कशाला करता, हे कार्डियाक वगैरे काय गरज आहे? पण मी प्रॅक्टिस करत असताना गेल्या, जसं मला तो पहिला इन्सिडेन्स होता की मला आयसीयू नसल्यामुळे मला त्रास झाला त्यावेळेस. पण गेल्या ह्या 10 वर्षामध्ये एवढी प्रॅक्टिस वाढली की आपल्याकडे आयसीयूचा एवढा बेस्ट रिकव्हरी रेट होता. तुम्ही बघितलं असेल की सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये एवढा रिकव्हरी रेट चांगला असल्यामुळे इव्हन कोविडच्या काळामध्ये पेशंट आयसीयूसाठी वेटिंगवर असायचे. मग आयसीयूचे जे पेशंट्स असतात त्याच्यामध्ये कार्डियाक एलिमेंट असणारे खूप सारे पेशंट्स असतात. मग आयसीयूतून बाहेर जात असताना जर पेशंटला एखादा काही प्रॉब्लेम असेल, अँजिओग्राफी करायचे, अँजिओप्लास्टी करायचे, बायपास सर्जरीला पाठवायचे, मग ते पेशंटचे नातेवाईक मला म्हणायचे की सर प्लीज आम्हाला पुढे पाठवू नका, इथं काहीतरी करा तुम्ही, आम्हाला खूप त्रास होतो तिकडे, आम्हाला खूप खर्च येतो, आम्हाला तसं जो पर्सनल तुमचा जो टच आहे तो मिळत नाही तिकडे, कोणी आम्हाला काउन्सिलिंग नाही करत. अशी सगळ्या रिलेटिव्हची कंटिन्युअसली डिमांड होती की सर इथे काहीतरी करा तुम्ही. मग त्या रिलेटिव्हच्या डिमांडसाठी मला हे करावं लागलं. एक 100 बेडचं जे सुसज्ज हॉस्पिटल आपण आता एक्सपॅन्ड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कार्डियाक केअर सारखी फॅसिलिटी आणलेली आहे. फिलिप्स FD20 अँजिओप्लास्टीसाठी जी काही मशीन लागते कॅथलॅब ती टाकलेली आहे. बायपास सर्जरीज होत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे पिडियाट्रिक कार्डिओलॉजी जी कुणीही करत नाही. फक्त कार्डियाक डिपार्टमेंट नुसतं टाकणे, कॅथलॅब टाकणे म्हणजे झालंच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा तो स्वभाव जो आहे तो थोडासा मोल्ड करावा लागतो की प्रत्येक केसमध्ये प्रॉफिट होईलच असं नाही. आता पिडियाट्रिक कार्डिओलॉजी अशी ब्रँच आहे की त्याच्यामध्ये 0 प्रॉफिट आहे. VSD क्लोजर, ASD क्लोजर, टेट्रालॉजी ऑफ फेलॉट, अशा प्रकारचे जे ऑपरेशन्स आहे त्याला 2-2, 3-3, 4-4 लाख खर्च येतो. आणि स्कीम मधून फक्त 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखच मिळतात. प्रत्येक केस मागे 1.5 लाखाचा लॉस होतो. हे कसं काय करायचं? हा माझ्यासमोर विवंचना होती की काय करायचं, आपण तर डिक्लेअर केलंय मला लहान मुलांचे ऑपरेशन मोफत करायचे. मी उत्साहामध्ये डिक्लेअर केलं. परंतु आपण एखादं ज्यावेळेस पाऊल उचलतो त्यावेळेस आपल्याला लोकांची साथ मिळते. बरेचसे चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स माझ्या पाठीशी उभे राहिले. टाटा ट्रस्ट असेल, एकम ट्रस्ट असेल, गोदरेज असेल, या लोकांनी बघितलं आपण फ्री ऑपरेशन करतोय. सोशल मीडियामुळे हा खूप सोपं झालंय काम. आपण जे चांगलं काम करतोय हे ब्रँडिंगचाच एक पार्ट आहे. सोशल मीडियाचा तुम्ही मॅक्सिमम यूज करा. जे होतंय ते दाखवा, काय प्रॉब्लेम आहे. मग हे सगळे ट्रस्ट समोर आले, ते बोलले सर तुमचा एवढा खर्च, तुम्हाला लॉस होतोय, आम्ही बघतोय, विल कोऑपरेट, आम्ही फंडिंग करू, या मुलांचं तुम्ही फ्री ऑपरेशन करा. मला सांगायला आज आनंद होत आहे, यवतमाळ, वाशिम, लातूर, परभणी, म्हणजे विदर्भ, मराठवाडा या साईडचं नाशिक, नगर,
अलिबाग, एवढ्या लांबून लांबून लहान लहान मुलं आपल्याकडे येत आहेत आणि स्वतःचे एएसडी क्लोजर, व्हीएसडी क्लोजर, हृदयाचे ऑपरेशन्स हे करून जात आहेत ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट, नॉट ए सिंगल पेनी. त्यांच्या येण्याचा खर्च, जाण्याचा खर्च, नातेवाईकांचा राहण्याचा खर्च हे सगळं आपलं हॉस्पिटल उचलतंय. कधी तुम्हाला मदत मिळते, कधी लॉस होतो, कधी प्रॉफिट होतो, पण पैशाचा विचार न करता एक चांगला विषय आहे, एक चांगली सेवा आपल्या हातून होते म्हणून आम्ही मागे हटलो नाही आणि ती ड्राईव्ह अजूनही चालू आहे. आपण लहान मुलांचे ऑपरेशन्स करत आहोत. त्यामुळे हे उपद्व्याप करण्यामागचा उद्देश तो होता की काहीतरी आपल्या हातून चांगली सेवा घडावी आणि व्यापक प्रमाणामध्ये सेवा करता यावी. कारण की कार्डियाक सेवा व्यापक प्रमाणात सेवा करता येत नाही. तर भोरसर आहेत, भोरसरांनाही माहित आहे, भोरसर स्वतः एवढं एक शिंदे साहेबांचे सगळे मोठे प्रोजेक्ट्स ते स्वतः सांभाळतात. तर कार्डियाक सगळ्यात जास्त मोठा सोशल सर्व्हिस करायची असेल तुम्हाला तर कार्डियाक फॅसिलिटी तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ते कार्डियाक केअर चालू केलं. मित्रांनो, he is not made to treat disease. He is a doctor who treats diseased people. This is something different. The society is truly attached to him. But he is made to accept challenges. मॅडमनी विचारलं की आता एवढं सगळं मिळवल्यानंतर शांत बसू वाटत नाही का? कार्डियाक युनिट काढलं. आता त्याच्याही पुढचं मी सांगतो की शहरी जीवनाचा आनंद लुटता लुटता शहापूर सारख्या दुर्गम भागात क्रिस्टल केअर नावाचं भव्य दिव्य हॉस्पिटल या डॉक्टरांनी काढलं. मला कळत नाही, इथून भिवंडीला जायला त्रास होतो, शहापूरला कधी पोहोचायचं, ते मॅनेज कसं करायचं, आणि ते सुद्धा टोटली फ्री ऑफ कॉस्ट हॉस्पिटल आहे. ज्या भागात डॉक्टरांची विरलता आहे किंवा डॉक्टरच मिळत नाहीत, हॉस्पिटलची वणवा आहे, पेशंट स्नेक बाईटचा माझा शहापूरवरून ठाण्यात येईपर्यंत कोमॅटोज झाला, एक्सपायर झाला, अशी अवस्था असताना त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज अद्ययावत असं हॉस्पिटल या सरांनी काढलं. मला आश्चर्य वाटतं की हा माणूस काय म्हणणार. सर, का हो तुम्हाला अशी प्रेरणा मिळाली? आता हा प्रश्न मला तात्याराव लहाने सरांनी पण विचारला होता. हे जे हॉस्पिटल आपण ग्रामीण भागामध्ये काढलं की सरांच्या हस्ते ओपनिंग करायचं मी मनामध्ये ठरवलं होतं. आणि तात्याराव लहाने सर आले ओपनिंगला तिथे आणि ते बोलले, अमोल तू बाकी लोक शहरी भागात येतात, ग्रामीण भागामध्ये क्लिनिक चालू करतात, छोटं हॉस्पिटल काढतात आणि शहरी भागात येतात. तुझी उलटी गंगा काय आहे? तू शहरामध्ये तू प्रॅक्टिस सेट केली, तुझं हॉस्पिटल चांगलं चाललंय आणि तू इकडे शहापूर सारख्या आदिवासी भागामध्ये काय चाललंय, कशासाठी एवढ्या दूर आलास? त्यावेळेस सरांनी खूप अप्रिशिएट केलं माझे एफर्ट्स. आणि खरोखरच तिथं का गेलो मी त्याच्या मागचं एक गणित आहे की कोविडच्या काळामध्ये तिथून पेशंट्स बरेचसे यायचे लांबून आणि तो एक्सप्रेसवेचं काम झालं नसल्यामुळे अर्धे पेशंट आमच्या हॉस्पिटलला येईपर्यंत खालीच ब्रॉड डेड. बरेचसे पेशंट्स, कोविडचे पेशंट, एआरडीएचे पेशंट ते आणायचे, त्यावेळेस त्यांच्याकडे प्रॉपर व्हेंटिलेटर नसायचे. पेशंट अँब्युलन्समधून इथे येईपर्यंत डिसॅच्युरेट होऊन इथे येईपर्यंत बरेचसे पेशंट जायचे. आणि तिथले बरेचसे लोकांचे कार्यकर्ते वगैरे, आता कसं आहे मी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ना बरेचसे तिथले कार्यकर्ते वगैरे फोन करायचे, सर तुम्ही काहीतरी करा, इकडे पण करा. मी म्हणलं मी करेन, पण आता जागेचा प्रश्न आहे. मग मुंबई एक्सप्रेस हायवेवर आम्ही जागा, मुंबई नाशिक हायवे, ठाणे नाशिक हायवेवर आम्ही जागा शोधत निघालो. तर नाशिक पासून, ठाण्यापासून ते शहापूरपर्यंत या हायवेला एकही अशी बिल्डिंग नाही की ज्याच्यामध्ये आपण एवढं मोठं हॉस्पिटल उभा करू शकू. ती एकमेव बिल्डिंग आहे जिथं आपलं सध्या क्रिस्टल केअर हॉस्पिटल आहे की जिथे 100 बेडचं हॉस्पिटल होऊ शकतं, राईट ऑन द हायवे. आणि एकदमच ती हॉस्पिटलसाठीच बनवलेली आहे अशी ती बनून पडून होती बिल्डिंग. 16 वर्ष बिल्डिंग पडून होती, म्हणजे ओपनिंग झालं बिल्डिंगचं परंतु तशाला तशीच पडून होती. आणि ते आम्ही बघितली, म्हटलं हे एवढी चांगली बिल्डिंग आहे, काय प्रॉब्लेम, कशामुळे बंद आहे? त्या मालकाला भेटलो, म्हटलं जागा द्या आम्हाला, आम्हाला इथे मोठं हॉस्पिटल चालू करायचंय. आणि मग तिथे आपण ते हॉस्पिटल चालू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या भागामध्ये ते एकमेव हॉस्पिटल आहे, कसाऱ्यापासून कल्याणपर्यंत त्या जवळपास 70 किलोमीटरच्या अंतरामध्ये एकमेव टर्शरी केअर हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये इन हाऊस आयसीयू, सिटी स्कॅन, ब्लड बँक, आयसीयू, एनआयसीयू, डायलिसिस आणि आता कॅथलॅब, कार्डिओलॉजी फॅसिलिटी पण चालू केलेली आहे. म्हणजे असं एकमेव हॉस्पिटल ज्याच्यामुळे असंख्य लोकांचे तिथे जीव वाचतायत, शेकडो लोकांचे जीव वाचतायत. कारण की गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळायला खूप प्रॉब्लेम यायचा. मुंबई आणि ठाण्यापर्यंत पेशंट पोहोचता अर्धे एक्सपायर व्हायचे, परंतु गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंटचं काय महत्व आहे ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि पेशंट वाचले तिथे, म्हणून मला आनंद होतोय की मी ते हॉस्पिटल टाकलं. पैसे कमवले नाही परंतु लोकांचे जीव वाचतायत. आणि आता 2 तारखेपासून ते हॉस्पिटल आपण
पूर्णतः मोफत रुग्णालय म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. पूर्णतः मोफत. तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे? पूर्णतः मोफत कुठे असतं का? स्कीम मध्ये काही गोष्टी बसतात, काही बसत नाहीत. आता बोरसरांना अनुभव आहे की काही गोष्टी बसत नाहीत. मग तिथेही आपल्याला एक चांगला पाठीराखा भेटला. जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की तुम्ही काय सगळ्यांना फ्री करा, खर्चाचं टेन्शन नका घेऊ. ते हॉस्पिटलमध्ये एक नो कॅश काउंटर, कॅश काउंटरच आम्ही काढून टाकलं. या आता लाईन लागलेली तिथे, बाहेर हायवे पर्यंत लाईन लागली ओपीडीसाठी. दररोजच्या 300 पेशंट ओपीडीला येत आहेत. हॉस्पिटल पॅक झालेलं आहे. सगळ्या जणांना मोफत सेवा चालू आहे. अशा प्रकारचं चांगलं काम आपल्या हातून घडत आहे, याचं जास्त समाधान आहे. पैसे लोक द्यायला उभे राहतात, मी काही खिशातून टाकत नाहीये. तुम्ही म्हणाल की अमोल गीतेत आतापर्यंत आले असते रस्त्यावर, एवढं सगळं सोशल ऍक्टिव्हिटी कुठून करता येते? अमोल गीतेला ते पण गणित जमतं. अमोल गीते काही बिझनेस माइंडेड पण आहे. असं नाही की सगळं काही करत राहायचं आणि रस्त्यावर यायचं. त्याच्यामध्ये पण गणित असतं. ते आता माझं इंट्रोडक्शन कोणी दवणे मॅडमने दिलं ना, त्या बोलल्या की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला जर शिकायचं असेल तर हे आजचं लेक्चर आहे का? कदाचित त्यांना कसं समजलं असेल हे गणित. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रोफेशनमध्ये पैसे मिळत राहतात. यंग प्रोफेशनलसाठी हा माझा सल्ला आहे की आपण पैशाच्या मागे लागायचंच नाही, आपोआप पैसे मिळतात. मी काय होतो, एक शर्ट आणि पॅन्ट घेऊन आलो होतो मुंबईमध्ये. आज सगळं आहे माझ्याकडे, घोडा गाडी सगळं आहे. काय पाहिजे अजून आयुष्यामध्ये? आपल्याला काय घेऊन जायचे सोबत? माझ्या मते सगळ्या डॉक्टरपैकी सगळ्यात जास्त वजनदार आणि वटमध्ये मीच राहतो. अजून काय पाहिजेत? माझ्यासारख्या माझ्या वयातल्या सगळ्या डॉक्टरांमध्ये मला आता वाटते की व्यवस्थित आहे सगळं. कदाचित पैसे कमी आहेत माझ्याकडे, पण वजन चांगलं आहे, ते महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं वजन वाढवा. आपलं स्वतःचं वजन इन द सेन्स तुमचं रेप्युटेशन वाढवा. वजन म्हणजे तुमचं पोट वाढवायचं नाहीये. पोट कमी करा. माझं पोट जास्त आहे, मी कमी करायचा प्रयत्न करणार आहे. परंतु आपलं रेप्युटेशन चांगलं बिल्ड करायचं. हा माणूस खरोखरच चांगली सेवा करतोय आणि ते लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. माझ्यापेक्षाही जास्त सेवा करणारे काही डॉक्टर असतील कदाचित ठाण्यामध्ये, परंतु ते मीडियामध्ये येत नाही, लोकांना समजत नाही. ते आपल्या लेवलला सेवा देत आहेत. त्यांचा कुठे सत्कार होत नाही, त्यांचं कुणी अप्रिशिएट करत नाही, कारण की ते पुढे येतच नाहीत. पुढे या, स्वतःचं कार्य दाखवा. समाजालाही समजलं पाहिजे तुम्ही काय काम करताय. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे आपणाला आपलं काम दाखवणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यामधूनच आपला ब्रँड बिल्ड होत असतो. यंग प्रोफेशनलनी बिनधास्तपणे डेअरिंग करावी, हॉस्पिटल टाकावं. त्या बाबतीत आपण पुढच्या प्रश्नावर कदाचित येऊ. नवीन यंग प्रोफेशनलसाठी प्रवीण सर, नवीन यंग प्रोफेशनलसाठी हॉस्पिटल चालू करताना तो एक आपण प्रश्न पुढे घेऊ, म्हणजे त्यांना आपण थोडासा गायडन्स होईल. सर, आता तुमच्या ह्या प्रश्नातूनच मला आणखी उपप्रश्न निर्माण होतात, उत्तरातून सॉरी, की तुम्ही गरीबातल्या गरीबालाही मदत करता, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर असता, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर एरियाला राजकारण्यांची भीती वाटते, नगरसेवकांचा आवाज आला म्हणजे मला तरी भीती वाटते. अरे हे कशाला भाषे येतात? पण तुम्ही तर त्यांच्या बरोबरच फिरत असता. तर थोडक्यात सांगा, कसं तुम्ही मॅनेज करता? सुरुवातीला मलाही तुमच्यासारखं वाटायचं की अरे आपण राजकारण्यांपासून दूर राहिलं पाहिजेत. राजकारणी मंडळी कधी धोका देईल सांगता येत नाही असं वाटायचं. परंतु ज्यावेळेस माझा त्यांच्याशी कनेक्शन वाढत गेले, कारण एवढं मोठं हॉस्पिटल म्हणजे दररोजच, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की दररोज मला कमीत कमी 10 नगरसेवकांचे तरी फोन येतात. कमीत कमी 10 नगरसेवकांचे, एखादा आमदारांचा फोन येतो. म्हणजे लोकप्रतिनिधींचा कंटिन्युअसली संपर्क असतोच. परंतु यांच्याशी व्यवहार करत असताना, यांच्याशी बोलत असताना, यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारचा एक कम्युनिकेशन जे झालं, त्याच्यातून मला एक लक्षात आलं की सगळे राजकारणी हे तसे नाही आहेत. 99% राजकारणी हे खरोखरच जेन्युनली सामाजिक सेवाच करतात. आणि त्यांच्याशी आपण दूर राहून नाही चालणार, त्यांच्या सोबत काम केलं पाहिजेत. आणि त्यांच्याशी काम करत असताना आपण आपला स्वाभिमान गहाण नाही ठेवायचा. आपला स्वाभिमान गहाण ठेवून असं कधीही आपण करायचं नाही. आपला स्वाभिमान पण टिकला पाहिजेत. त्यांचाही रिस्पेक्ट आपण तेवढाच दिला पाहिजेत, कारण की दे आर ऑल्सो पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनाही आपण मान सन्मान दिलाच पाहिजेत.
आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी आपल्या कॅबिनच्या बाहेर उभा असेल तर काय वाटेल त्यांना? तो त्यांना मान सन्मान आपण दिला पाहिजे. आपण डॉक्टर लोक थोडंसं त्या बाबतीत कमी पडतो असं वाटतं मला. लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना त्यांचा ड्यू रिस्पेक्ट आपण द्यायला पाहिजे. या, बसा, चहा घ्या, पाणी घ्या, काय तुमचा पेशंट आहे, वार्डमधला पेशंट आहे, करू आपण कमी, काय अडचण आहे. आपण लोकांना अशी डिस्काउंट देतो, त्यांच्यासाठी आपण जर अजून काही डिस्काउंट दिली ऍडिशनल तर काय बिघडत नाही, त्यांनाही त्याच्यातून आनंद मिळतो. आणि मी आज तुम्हाला सांगेन की एवढे जवळचे मित्र बनलेले आहेत सर्व राजकारणी, त्यांच्या घरी जरी काही प्रॉब्लेम असेल तर ते मला फोन करतात की साहेब माझ्या बायकोला असा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाला असा प्रॉब्लेम आहे, ऍडमिट करायला घेऊन येऊ का? येऊन गावाकडचे त्यांचे नातेवाईक त्यांच्याबद्दलही सल्ला घेतात, ते बोलवतात इकडे, आणि एक चांगल्या प्रकारचं रिलेशन तयार झालेलं आहे. त्यामुळे त्यांना घाबरायचा प्रश्नच नाही. उलट त्यांच्याबद्दल आमचं एक ड्युअल रिस्पेक्टचं नातं तयार झालेलं आहे. ते माझ्याबद्दल रिस्पेक्ट देतात आणि मी त्यांना रिस्पेक्ट देतो. आणि खरोखरच ठाण्यातले राजकारणी, विशेषतः शिंदे साहेब असतील किंवा बाकीचे सर्व मंडळी आहेत, हे डॉक्टर लोकांना कधीच त्रास होऊ देत नाहीत. मला आवर्जून सांगायला वाटतं, ठाण्यामध्ये आपण काम करतोय, कुठेही जास्त काही गोंधळ होत नाही. नाही तर बाकीच्या ठिकाणी अडचणी बऱ्याचशा आहेत, परंतु ठाण्यामध्ये ते मेंटेन झालेलं आहे. कारण की आपले जे गॉडफादर आहेत शिंदे साहेब, त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे सगळं. त्यांनी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत खाली कार्यकर्त्यांना पण, की डॉक्टर लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे एक व्यवस्थित चांगला सुसंवादाचं नातं इथे तयार झालेलं आहे. तुमचे जनरल प्रॅक्टिशनरला पण तो अनुभव आलेला असेल. कुणीही जास्त इथे आपल्याकडे दादागिरी करत नाही, प्रेमाने सगळेजण बोलतात. आणि दादागिरी जरी केली आणि ते साहेबांच्या लक्षात आलं तर ते साहेब त्यांना बरोबर सरळ करतात. त्यामुळे घाबरून जायचं नाही, राजकारण्यांशी चांगला संवाद ठेवायचा, काही अडचण येत नाही. मी तर बाहेरचं आहे, याच्यातले बरेचसे लोक लोकालाईट आहेत तिथले, त्यांचं तर तुमचं कदाचित आजचे नगरसेवक ते तुमच्यासोबत शाळेत सोबत असतील, कदाचित तुमच्यासोबत ते कॉलेजला सोबत असतील किंवा तुमचे शेजारी असतील. त्यामुळे हा संवाद तर राहणारच आहे, त्याच्यापासून आपण पळून नाही जाऊ शकत. आपण बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये ठाण्यातल्या सरांचा राजकारण्यांमधला सहजगत्या वावर खूप जवळून बघितलाय. तर सगळे आसपास चर्चा करतात डॉक्टर लोक की सगळ्यांच्या वतीने हा प्रश्न आहे सर, की तुमची थोडीफार राजकारणात जाण्याची इच्छा दिसते लोकांना, जाणार हो सर? हा चक्रव्यूहात टाकणारा प्रश्न आहे. परंतु खरं सांगायचं झालं का, तर मला असं वाटतं की चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, सुशिक्षित लोक राजकारणात आले पाहिजेत. म्हणून माझी निश्चितच म्हणजे अँबिशन म्हणाल तर आहे, आय वॉन्ट टू बी ए पॉलिटिशियन बट विथ गुड सोशल कॉज. अजून व्यापक प्रमाणामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी मला राजकारणात जायला नक्कीच आवडेल. मला जर चांगली संधी मिळाली तर नक्कीच जाईन. बोर सरांना माहित आहे, आम्ही लोकसभेच्या वेळेस आम्ही तो इच्छा पण व्यक्त केली होती. आणि इथून पुढे कधी ज्यावेळेस चान्स मिळेल आणि मला वाटेल की आपल्याला हा व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळतोय, या प्लॅटफॉर्मवरून मला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अजून व्यापक प्रमाणात सेवा देता येईल, त्यावेळेस निश्चितच मी राजकारणामध्ये जाईन आणि कदाचित त्याच्यामध्ये यश पण मिळेल. वेळेमुळे शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. मोर दॅन प्रॅक्टिशनर यू आर अन एंटरप्रेनर. तर हे करत असताना इथे बसलेल्या सगळे डॉक्टर मंडळींना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्या किंवा काय कानमंत्र द्या? आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जे यंग जनरेशन डॉक्टर्स आहेत, यंग जनरेशन, ते काय करतात की प्रॅक्टिस चालू करताना थोडंसं घाबरतात. का घाबरतात? एक तर फंड अवेलेबिलिटी नसते, इन्व्हेस्टमेंट. एखादं हॉस्पिटल चालू करायचं तर खूप पैसा लागतो. दुसरं असतं मनामध्ये भीती, चालेल की नाही, त्याचा EMI भरता येईल की नाही, लोनचे हप्ते भरता येतील की नाही, सक्सेस होऊ की नाही. दुसरं असतं की वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स, हे प्रॅक्टिस चालू करायला तुम्हाला सी फॉर्म घ्या, MPCB घ्या, बायोमेडिकल वेस्ट, हे ते 1760 लायसन्स आहेत. आणि वेगळे सगळे लायसन्स एवढे घेत असताना दमछाक होऊन जाते नवीन माणसाची. मला अजून आठवतंय, मला इथं काही संपर्क नव्हता ना, ते सी फॉर्मसाठी मला त्या MOHच्या कॅबिनच्या बाहेर दररोज जावं लागायचं, बसावं लागायचं. बरेचसे आता प्रॅक्टिस बाळीसर आहे तिथे, किती त्रास होतो. पण ह्याला घाबरायची गरज नाही, प्रत्येकाला मार्ग असतो. सी फॉर्म मिळाला नाही, हे नाही मिळाले, काय होणारच आहे ना, ते तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करताय तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला फंड अवेलेबिलिटी, हे ते सगळं कसं आहे, लोन काढून सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपण यशस्वी होऊ
आणि यशस्वी झाल्यानंतर आपण हे सगळे गोष्टी होऊन जातील याचा सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे नवीन प्रॅक्टिशनर्सनी एक छोटं हॉस्पिटल चालू करावं, स्वतःचा जम बसवावा, त्याला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नंतर कन्वर्ट करावं. या पद्धतीने गेलं तर सक्सेस चांगला मिळतो आणि तो ऑर्गॅनिक ग्रोथ असतो. डायरेक्ट वर गेला आणि खाली आला असे बरेचसे उदाहरण आहेत. जोरात प्रॅक्टिस चालते. काही काही डॉक्टर असतात ना, काही ना काही करतात आणि एकदम जोरात पुढे सरकतात, तेवढेच खाली येतात. पण तुम्हाला ऑर्गॅनिक ग्रोथ पाहिजे असेल ना, क्लिनिक, पॉलिक्लिनिक, नंतर छोटंसं हॉस्पिटल तुमच्या स्पेशालिटीचं, नंतर त्याला मल्टी स्पेशालिटीमध्ये कन्वर्ट करा, नंतर तुम्ही टर्शरी केअरचा विचार करा. हे 5-10 वर्षाचा काळ लागतो त्याला. असं नाही की पहिल्याच दिवशी सगळं काही होईल. जर तुम्ही फर्स्ट जनरेशन डॉक्टर असाल तर ह्या स्टेप वाईजच गेलं पाहिजेत, तरच तुम्हाला यश मिळेल. यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. आपल्याला हार्डवर्क करावंच लागेल, तुम्हाला क्लिनिकमध्ये बसावंच लागेल, तुम्हाला लोकांना कॅटर करावंच लागेल, अवेलेबिलिटी ठेवावीच लागेल. जर डेडिकेशन असेल तर सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. त्यामुळे नवीन प्रॅक्टिशनर्सने याच्यातून एवढं शिकावं की गट्स दाखवावेत. गट्स असतील तर तुम्ही यशस्वी होणार. हा सगळा तुमचा सुंदर जीवन प्रवास जरी खूप खडतर होता, तरी पण तुम्ही कणखरपणे त्यावर किती छान मात केली. त्यात आम्हाला सगळ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन. मला वाटतं आज इथून बाहेर पडताना प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनर त्याला हॉस्पिटल काढूया म्हणून विचार करेल. तर मंडळी, गीते सरांचा हा सगळा जीवन प्रवास बघताना काही वेळेअभावी जरा लवकर आटपत घेतात. तर शेवट करताना मला बाबू बोरकरांच्या मोठी कविता आहे, पण त्यातल्या 2 ओळी अगदी समर्पक सरांसाठी वाटतात म्हणून तुम्हाला ऐकवते. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोगळे, मंगलांनी बांधले गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणेची पावले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तुम्ही सुद्धा स्वस्ती पद्मे येते. खूप खूप धन्यवाद. जाता जाता मला एक आवडणारा कविता आहे, फक्त त्यातली शेवटची पंक्ती आपण घेऊयात. आता इथं समोर डिस्प्ले केलेली आहे, माझी आवडती कविता, कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती. त्यातली शेवटचा जो पॅरा आहे ना, त्यातला एक एक शब्द आपण कधी असफल होतो, कधी आपल्याला लो फील होतं, त्यावेळेस तो असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं. कुछ किए बिना ही जय जयकार नाही होती. त्यामुळे आपल्याला काहीतरी करावंच लागेल आणि 100% यश कधी ना कधी मिळणार आहे. यश अपयश ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. मला या ठिकाणी बोलवलं, एक खूप छान मुलाखत घेतली, त्याबद्दल निमा ठाणे ब्रँचचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.